नमस्ते, मी अश्विनी. साई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जेव्हापासून गंगा आल्या तुम्हाला खरं सांगू का, थंडीमुळे मी उठत होते 6:15 पण गंगा आल्यापासून परत 5ला उठायला लागले. कारण की बघा ही तर तुम्हाला दाखवते, आत बांधते मी जिथं आपण स्वयंपाक करतो तिथं बांधलेलं असते. परत ती सू वगैरे करेल ह्या भीतीनं बाहेर नेते आणि त्याच्यानंतर थोडीशी माझी एक्सरसाइज. परत आता पानगळती भरपूर व्हायला लागले की ती नाही झाडायचं म्हटलं तर गार्डन मधलं झाडूच वाटतंय. तसं बघायला गेलं तर आई म्हणतात गार्डन मध्ये दररोज झाडत बसू नको, एकतर समोरचं अंगण झाडायचं, जिथं आपली गाडी पार्क आहे, आपलं समोरचं जे कट्टा आहे इथलं बास. पण कसं होतंय, दररोजची आपली सवय असते, थोडं का होईना मोठं मोठं का होईना झाडावं वाटते. भरपूर अशी पानगळती. सगळ्यात आधी सर्वांना गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मार्गशीर्ष महिना चालू झालाय ना, तर किती दिवस मी वाट बघत होते मार्गशीर्ष महिना. तर छान वाटते मला आपले महालक्ष्मीची पूजा वगैरे मांडायला. तर चहा वगैरे झाला. गंगाला जे सकाळ सकाळी मका वगैरे ठेवायचं असते ते ठेवून झाले. आणि ते पिल्ल्याला ना थोडंसं सवय लागण्यासाठी साईड बाय साईड असं गव्हाचं म्हणजे छोटे छोटे गव्हाचे दाणे पण ठेवले, ते लवकर खायला शिकण्यासाठी. तर बघा एवढं लवकर उठून पण 7:15 वाजले. तर देवपूजा करायची होती, फुलं वगैरे आणून ठेवले. आज उंबरठा पूजन करायचं आहे. पण ह्यांचं असं एक म्हणणं आहे की आता बघा एक जनावर आलं म्हटलं की काम वाढून जाते, शेळी असो किंवा म्हैस असो. तर ते पिल्लू आहे ना एकच थान पितंय, एक थान अजिबात पित नाही. मग त्यामध्ये शेळीला त्रास होऊ शकतोय. अशी कमेंट आली की ताई तुम्ही पिल्ल्याला दूध सोडा, तुम्ही ते दूध काढू नका. दूध आपण काय खात पण नाही काय नाही, पण मनुला वगैरे होईल म्हणून काढतोय. पण ते थान म्हणजे घट्ट होईल म्हणून आता ते दूध काढायचंय. म्हटलं चला ह्याने असेपर्यंत पाय तर धरतील आणि मी काढते दूध. तर तेवढंच दूध काढायचं एक भारी वाटते. काल सई परी म्हणून मला लागलं त्या मागं की आई चल मी पण काढणार. आता त्यांचं मध्ये मध्ये 100% होणारच आहे बघा. होय हो, सकाळी एकच टाकलं होतं बास की आता ह्याच्यावर नाश करा लागलेले. इमात्या म्हणलेत लय टाकायचं नका, तेवढं खराब केलंय. नका हे एक थान असं घट्ट होऊन बसलंय. बघू पाय धरता काय, मला एक काढायचं आहे. शेवटचं काढ, मला तर काढू दे पहिले. हे एकच का पेते का नाही येडं, त्याला ठेवते तसं. तर म्हशीचं धार पण काढतो तो आणि बरं काय दोघं. म्हशीपेक्षा जरा हलकं वाटतंय. हा हलकं काय चंपा. आई ह्याला हाक माराव. अगं दाब की पटकन, पाना हे करते. हा वड वड काय काम नाही. चल बघू बाजूला आपला नंदी येतो. चला अगं पण करायचं नाही, ते आपलं आहे ना ते. दू सांडल बास बास राहू द्या बास. आता परूचा नंबर आहे वे, मापात पाप नाही का, सगळ्या समान नाही. पुरुषानो आंघोळ करा चला. ए बास 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 झालं ते, उगच ते पित आहे हो. मार्गशीर्ष महिना आला की पोरं इतकं खुश होतात का. बरेच ताई म्हणतात तू पोरं पोरं का बोलते. तर बघा मुलगी मुलगा माझ्यासाठी असं काय नाही, सगळं समानच आहे. पण एक तोंडात येत असते पोरं पोरं. आता किती जरी झालं ते येतच पोरं, काही हरकत नाही. तर त्यांना एक असं असतंय शाळेतनं किती 5 वाजता येतात मुलं आणि 5च्या आत माझी पूजा झालेली असते, किमान सगळी मांडणी तर झालेली असते. जेव्हा सईपरी येतात ना त्याच वेळेस मी वाचायला घेत असते. त्यांना एक इतकं भारी असं वाटत असतं की बाबा आई आता अशी केली असेल का, तसं केली असेल का, पूजा मांडणी केली असेल का. तर एकदम आतुरतेने एकदम फास्ट स्पीडमध्ये येतात गाडीतनं उतरला. त्यांचा एक आनंद बघण्यात एक मजा वेगळीच असते. तर सकाळ सकाळी माझं बघा देवपूजेच्या अगोदरच आज पहिल्यांदा मी असं उंबरठा पूजन करते. नंतर एरवी देवपूजा झाली, तुळशी पूजा झाली, मग मी उंबरठा पूजन करायची. थोडंसं लेट झालं आहे, मस्त उठलेली 5ला, पण थोडीशी इकड तिकडची कामं, जसं की बघा आपल्या गंगाकडे जाणं म्हणा, मुलांचं काही काही बघणं, परत अशी इतर बरीच कामे आहेत. काही हरकत नाही, उंबरठा पूजन तर उंबरठा पूजन. आपलं मनातला भाव हे महत्वाचं आहे. दिवा लावून घेतलेलं आहे, तर दिव्याला हळद कुंकू वाहून ना थोडंसं अक्षता वाहून घेते आणि आपलं फूल, तर अगरबत्ती ओवाळून घेते. तर अशा पद्धतीने मी उंबरठा पूजन करून परत तुळशीची पूजा करून घेतले. तर 12 महिने आपल्या स्वस्तिकचे फुलं असतात का, तर सारखे आपण पाणी घालतो झाडावर, त्यामुळे फुलं अगदी टवटवीत आहेत. तर इथं दारातली तुळशीची रांगोळी काढून झालेली आहे. आणि सणावाराला खास एरवी पण मी फुलं घालत असते, पण सणावाराला एक हुरूप येत असतो की जास्तीचं फुलं देवाला मिळायला पाहिजे. तर आपल्या आता गार्डनमध्ये ना झेंडूचे फुलं पण येऊ लागलेले आहेत.
तर देवपूजा झाली करून बघा. तर काल आपलं बागेत दोन साहित्य आहे, मग मी असं सगळं बाहेर आणते एकदम. तर चला चूल पेटून पटकन आपलं रस्सा भाजी ठेवते. उशीर झाले, सईपरीच्या डब्याची पण तयारी करायची आहे ना. तर चूल पेटवर बरोबर 5-10 मिनिटं आपलं जातच जातं. मळ्यातले जे छोटे छोटे भोपळे होते ना, तर हे बघा सईपरी पुरतं. परत जेवणाला पण होईल. अशी भोपळ्याची भाजी परतल्या नेहमीप्रमाणे कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरं, तिखट टाकून. इतकंच की मी अजिबात पाण्याचा वापर करत नाही, पूर्ण वापरून घेते झाकून. तयार झालं आपली डब्याला भाजी. मार्गशीर्ष महिना आला की सगळं तयारी करावं लागते बघा. तर हे बघा आत्ताच कळशी काढून घेतली वरनं, तर ह्याला घासायचे आहे. तर सकाळी देव स्वच्छ असं आपलं अंघोळ घालून झालेली आहे. मस्त देवपूजा केली आहे. भरपूर अशी फुलं बागेत आहेत. फुलं घातल्यामुळे इतकं भारी वाटते, खूप भारी. चौरंगपाट पण काढून घेतलंय. तर म्हटलं आता सांगोलला चालले, आल्यानंतरच कळशी छान असं घासून घ्यावी. तर हे बघा अशी माझी आहे कळशी. तर आज जरा आजची पूजा खास असणार आहे, ते तुम्हाला मी परत सांगते का खास आहे माझ्यासाठी. आणि ग्रोसरी पण आणायची आहे सांगोल्यातून, आणि ह्यांचं मळ्यातलं तर काहीतरी पाईप वगैरे आणायचंय. म्हणलं चला आपली मळ्यातली कामं पण ह्यांची थोडीफार म्हणजे ठप्प झाले पाईप फुटल्यामुळं. दिवाळीपासून ग्रोसरी आपण आणलीच नाही. तर थोडं आणायचं आणि खायचं असं झालंय. म्हटलं चला एकदम जरा आणलं की थोडंसं सोपं पडतंय. आणि चौरंगपाट काढलंय, ते पण सगळं पुसून घ्यायचंय मला. तर पूजेची बरीच अशी कामं आहेत. म्हटलं केळी पण आणावं येताना, आणि पान, सुपारी असं बरंच काय काय आणायचं आहे. तर चला सकाळची सगळी कामं आवरले. सईपरला घालवलं शाळेला. आपल्या बागेतला दोडका मिळाला होता, दोडक्याचा रस्सा भाजी बनवले. 2 छोटे भोपळ्याची भाजी बनवली आहे. भात थोडं सगळं बनवले. कारण की बघा आता जेवायला आई आणि हे दोघंच आहेत, आणि संध्याकाळी आणखी आपल्याला फ्रेश स्वयंपाक करायचा असतो. तर पाणी येऊन गेलं नळाला, तर सगळं आवरून घेतलं. तर चला पटकन निघतो आणि पटकन घरी यायचं. मला फरायचं काही केलं नाही, तर ह्यांना म्हणजे ह्यांच्या जेवणाच्या टायमिंग पर्यंत माघारायचं, म्हणजे पुढची कामं आपल्याला पटापटा करता येते. घरातली कामं आवरून ना निघालो होतो. तर फायदा लवकर येण्याचा काय झाला ते सांगते. नुकतीच सगळी दुकानं उघडली होती, आणि रस्त्यावरती नुकतंच रहदारी चालू झाली. जसे की बघा कोण कामावर जाते, कोण येते जाते, पण लवकर शॉपिंगला कोण येत नसतं. जसे की फुलाला म्हणा, ग्रोसरी आणायला म्हणा. इतकी स्पीडनं आमची कामं झाली ना, खूप स्पीडनं. मला वाटतं इतका मोठ्या मार्टमध्ये एक जेमतेम आम्ही 5-6 लोक होतो. एक फायदा झाला, कारण की आम्हालाही वेळेत घरी पोहोचायचं होतं, आणि मलाही बरेच अशी कामं होती. जसं की बघा फरशी पुसण्यापासून. तर माझी अक्का मला नेहमी बोलते, तर मला लक्षातच आलं नाही की आशू गुरुवारी अजिबात फरशी पुसत जाऊ नको, बुधवारी पुसत जा. रिझन काय मला माहिती नाही. तर मी सहज बोलता फोनवरती म्हटले. तर हे वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर आता डिसेंबर महिना आलाय ना, कॅलेंडर वगैरे बाजारात यायला चालू झालेले. तर आईंचा आपला वाढदिवस जवळ येत आहे. म्हटलं चला आईंना आपलं सरप्राईज द्यावं. तर माझ्यातर्फे मी आईंना बघा माझ्या आवडीच्या, मला माहिती आहे आमच्या आईंची चॉईस कसं आहे, त्यामुळं काय म्हणजे मला असं अवघड पडत नाही आईंना कुठल्या साड्या घ्यायच्या कुठल्या नाही. तर आईंसाठी हे सरप्राईज आईंना मी घेऊन चाललेले आहे. घरातनं मी ग्रोसरी आणायला जाते म्हणून आईंना सांगितलेलं होतं. तर कारभार मला वेगळाच करायचा होता. जसं की बघा साड्या, जर मी आईनं जर साड्या आणायला आलेले असं जर बोलले तर सरप्राईज फुटलं असतं की नाही. जसं की आता परीची सोय केल्या म्हटल्यानंतर आईची तर सोय करायलाच पाहिजे. तर 1 वाजले. तसं बघायला गेलं तर टायमातच आलो. तर बरीच अशी खरेदी केली. आईच्या आपला वाढदिवस पण आहे ना, म्हटलं चला आईना एक प्रकारचं सरप्राईज देऊया. तर आईना पण आणखी मी दाखवलं नाही. तर आईसाठी मी काय आणले, तर बघा आता मी दूध, केळी, साखर असं खाणार आहे. कारण की आता मी केळी पण आणले, आणि असं मी फरायचं काही भिजवलेलं नाहीये. तर चला थोडंसं फ्रेश होऊन मी पण खाऊन घेते, आणि ह्यांनाही जेवण वाढते. आता ह्यांना जायचंय ना मळ्याला. परत आपल्याला पूजेची तयारी वगैरे करायची. मळ्यात कामाला येतात ना, तर त्या आत्या आलेल्या, चहा पाणी झालं, आणि बघा त्या बसलेत आता गप्पा मारत. म्हटलं आता गप्पा गोड आणि काम गोड असं होईल. तर आईही बोलत बसलेत. म्हटलं आता आज 5-10 लागतात ना आपलं ह्याचं फळांचे, सगळ्या फळांचे चालतील. फक्त बघा आपलं जांभळाचं चालत नाही. जांभळाचं फळ पण चालत नाही कुठल्या उपवासाला म्हणा किंवा पूजेला. तर जांभळाचं सोडून पेरू, सीताफळ, परत चिकू घेणार, आणि आंब्याचं घेणार. तर किती होतं बघा, 1, 2, 3, 4, अजून कशा जाऊ पडते, म्हणजे 5 होते. आणि त्याच्या अगोदर मला पुसायच्या फरशी. तर सकाळी लवकर काम करून मी गेलेली ना सांगोला, त्यामुळे फक्त पुसायची राहिले बघा.
तर फरशी पुसायला पण घेतले. त्याआधी म्हणलं पहिलं सगळं फळांचं आपलं पानं तोडून घ्यावं. आणि सगळं बागेतच आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. गंगा बघून उठली. गंगा तुला पण जरा घालू ना. गंगूराणीला हा गंगा उठल्यासारखं तुला जरा घालू. बोकड पण जरा खायला पानं. आबा आले 3 वाजले बघा. काय एक सुद्धा काम झालं नाही. खाते की हाय की पाणी ठेवले. हा बोकडा लोका इथं असं ठेवलंय जरा चाटेल म्हणून. अक्का मांडे जरा ह्याला सवय लावली की लवकर मोठं होते. बघत पण नाही नंदी कुठलं काय. चला तर आपले 5 डाळ झाले. समजा तुमच्याकडे आता कुठलं 4 फळांचे झाले आणि 1 फळाचं जर नसेल तर त्याच्यामध्ये तुळशीचं पान किंवा मंजुळा जर घातलं तरी पण आपलं हे डाळं कम्प्लीट होतात. तर पूजा मांडायची तयारी चालू आहे. तर घरी सारखं कोण तर कोण चालू आहे. चहा पाणी भरपूर असं म्हणजे घरात दिवसभर रेलचाल चालूच आहे. तर पहिल्या गेल्या दुसऱ्या आल्यात माझ्या चुलत सासूबाई. चहा पाणी त्यांचं पण केलं. तर म्हटलं कलश स्वच्छ असं घासून घेतलंय आणि पाणी भरून घेतलंय बघा. त्याच्यामध्ये असं रुपयाचं नाणं हळद कुंकू असं मी टाकणार त्या कलशामध्ये. आणि परत मी साडी नेसवली की परत कमेंट येतील की ताई तू आमच्याबरोबर शेअर काय केलं नाही. म्हणून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करत मला मी साडी नेसवत असते बघा. आणि मुखवटा सुद्धा मी बसवत असते. तर चला म्हटलं तुमच्याशी शेअर करून सगळं दाखवत करावं. मला ना कुठली पूजा असेल तर साडी नेसवायला वगैरे खूप आवडतं. जसं की बघा आता कोणाकोणाच्या बोरच्या पूजा असतात तर कोणाचं घराच्या वास्तुपूजा असतात. मी पटकन साडी नेसवत असते. जसं की बघा आता माझ्या नंदेच्या घराचं बघा. नुकतंच आमच्या नंदेचं घर बांधलेलं आहे. मला वाटतं एक 4 ते 5 वर्ष झालेले. तर तेव्हा इतकं मी चटकन पटकन नेसवलेली साडी. तर मला खूप आवडतं बरं का अशा कळशांना वगैरे रेडीमेड कपडे आणण्यापेक्षा देवाला दरवेळेस वेगवेगळ्या साडी नेसवणं हे मला आवडतंय. तर हे बघा कळशी आपली लहानच आहे पण त्यातल्या त्यात बसवलेली मूर्ती असं मी आज लुक करणार आहे आपल्या देवीचा. तर आज मी बाहेरून नारळ विकत आणलेलं आहे. का सांगते घरचं नारळ असून आपलं घरचं नारळ ना थोडंसं रोग पडल्यासारखं झालेलं आहे. ह्या वर्षी नारळ काही इतके नाही आहेत. आणि जरी काही पडलेले असतात ना खूप छोट्या आकाराचे आहेत. आपलं कळशीचं तोड मोठं आणि नारळ लहान. अक्षरशः नारळ आतच जातोय. त्यामुळं म्हटलं बाहेरच विकत आणावं. बाई नारळ पण खूप महाग झाले. तर 22 रुपयाला मला नारळ मिळाला. कारण की नारळ जास्तीचं विकत आणतच नाही त्यामुळे नारळाचा काय रेट माहित नाही. जसं आपण उजव्या बाजूला ना साडी खोतो त्याच पद्धतीनं गाठ मारून घेतलेला आहे आणि साडी थोडंसं फोल्ड केलेलं आहे. फक्त इतकंच की बघा आता तुम्हाला हे सगळं काही मी नेसवते सगळं तुम्हाला उलटं दिसणार आहे. का सांगते इतकं मला लक्षातच आलं नाही बॅक कॅमेऱ्यानं शूट करणं. तर पुढच्या कॅमेऱ्यानं शूट झालेलं आहे चुकून ट्रायपॉड लावल्यानंतर. पण तुम्ही समजून घेत आहे मला नक्की माहिती आहे. जर एरवी ह्यानी किंवा सई किंवा परी जर असेल तर मोबाईल धरलं की अगदी व्यवस्थितपणे मला दाखवायला येत आहे. पण जेव्हा मी एडिटिंग करायला बसले तेव्हा मला सगळं असं दिसायला उलटं. तर माझ्या परत लक्षात आलं ना पुढच्या कॅमेऱ्यानं शूट केलेलं आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या. तर ही साडी माझ्यासाठी खूप खास आहे बरं का. तर माझ्या सबस्क्रायबरनं मला खूप आवडीनं असं त्यांनी मला साडी आणून दिलेली आहे. तर मी अगदी आवडीनं ही साडी घालणार आहे आणि तुम्हाला मी ना साडी वेअर केल्यानंतर दाखवणार सुद्धा आहे. ह्याचा ब्लाऊज तयार केल्यानंतर. तर मी तुम्हाला खरं सांगू का परवा दिवशीच त्याचं ब्लाऊज वगैरे सगळं कट करून घेतलेलं आहे. अगदी आनंदात मी साडी नेसवणं माझं काम चालू आहे. आणि साडी पण इतकी छान चोपून बसलेली ना अजिबात मला त्रास दिलंच नाही. जसं की मी घालायला जेव्हा साडी मी बसली म्हणजे उभारली ना त्यावेळेस पटकन असं होऊन गेलं. तर निर्या वगैरे अगदी व्यवस्थित असं आल्या. आडणीला जेवढं सोपं होतं तितकंच मला अगदी सोपं गेलेलं आहे. आणि एका परातीमध्ये मी सगळं साहित्य घेतलेलं आहे पूजेचं. जसं की बघा अजिबात धावपळ होणे. जसं की हे बघा अशा पद्धतीने नेसवले साडी. तर आणखीन चौरंग पाट्यावर ठेवलं की आणखी ह्याच्यामध्ये थोडंसं बदल करता येतो. तर मी ह्या पद्धतीने नेसवले. चला चौरंग पाट्यावरती विराजमान करते देवीला. आणि इथं स्वच्छ पुसून आपलं महालक्ष्मीचा फोटो लावलेला आहे हे बघा. आणि तांदळावरतीच मी ठेवणार आहे आता कलश. हे बघा अशा पद्धतीनं. तर हे बघा अशा पद्धतीने मी तांदळाच्या रासावरती आपली लक्ष्मी ठेवली. तर ह्याला आता साज शृंगार करायचंय बघा मला आता. तर आपलं मंगळसूत्र हार जे काय घालायचंय ते सगळं आता मी घालून घेते. आणि घातल्यानंतरच मी दाखवते. हे बघा अशा पद्धतीनं दिसते आपली लक्ष्मी आई. तर बरंच आपलं जसं वाटेल तसं आता परत मी थोडंसं आपलं निर्या वगैरे आणखीन करेन. तर हे बघा हे बघा असं अलंकार घातलाय देवीला आणि फुलांचा हार घातलाय.
तर कशी बसली दिसते. थोडंसं पसरट मी असं निऱ्या वगैरे फुलवले जेणेकरून ना आपल्याली बसलेली महालक्ष्मी दिसावी. तर पानाचा विडा, खारी, खोबरं, सुपारी, परत बदाम ठेवलेला आहे आणि महालक्ष्मीची मूर्ती, केळी ठेवले आणि थोडंसं असं फुलं हे केलेलं बघा. आणि देवाचा आपला तांब्या राहिलाच बघा खाली. तर आपलं मेन आहे हे. आणि ढाळं आहेत का, ढाळं तिथं बाजूला ठेवलेले. ढाळं म्हणजे आपले फळांची पानं. तर म्हटलं चला आता रांगोळी काढून घ्यावी. अगदी साधं सिंपल असं मी रांगोळी काढणार आहे. परिसरी असते तर मला चान्सच दिले नसते. चला पटकन आता आधी रांगोळी काढून घेते. तर मी पण ना खरं सांगू का मोबाईलमध्ये बघूनच काढते. तर असे ना मोठे 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 असे डॉट टाकलेले आहेत हे बघा. आणि ह्याच्यामधून असं बोट आणि ह्याच्यामध्ये कलर भरणार. तर खूप घाई गडबड झाली दिवसभर आपल्या घरी का. बरेच असे आत्या लोक येत होते. बरेच दिवस झाले गाठ पडलेले नाही. तर खूप चांगले संबंध आहेत. असं नाही की आपल्या शेतात येतात आपण त्यांना मजुरी देतो आणि त्यांना काय बोलायचं, त्यांना काय म्हणजे इतकं क्लोज आहे ना मी सगळ्या बायकांशी. त्यांना आठवण आली की ते येतात घरी बोलायला. तर असं तर चालणारं. दिवसभर चहा पाण्यात गेला आणि आलेली ग्रोसरी ते सगळी हाय अशी लावून दिली. जे शेंगदाणे वगैरे आणलेले होते थोडे बघा तुम्ही, ग्रोसरी जेव्हा आणतो इतके शेंगदाणे ओले असतात ना, खूप ओले. आमचं पण दुकान आहे पण कधी आम्ही शेंगदाणे असे ओले वगैरे करून ठेवत नाही. वजन वाढून वाढून किती वाढणार आहे असं अण्णांचं आमच्या म्हणणं असते बघा. पण जेव्हा मी आणते ना आता बाजारात आपल्या बरेच ओले शेंगदाणे असतात. शेंगदाणे सुद्धा उन्हाळा लावले. तुम्हाला खरं सांगू का मला आईंची बरंच मदत होते. जसं की बघा मी आतमध्ये जेव्हा तयारी करत होते, जसं की बघा कुकरला डाळ भात बटाटा लावले, शिरा करायची तयारी चालू आहे. आज पहिला दिवस आहे. तर माझा प्लॅन होता सांजा बनवायचा पण काही जमलंच नाही. घरी सारखं म्हणजे सगळेच या लागल्यामुळं पूजेची तयारी, फरशी पुसायची होती, झाडून काढायचं होतं, ग्रोसरी लावायची होती. म्हटलं चला झटपट शिरा बनवून घ्यावं. कारण की रवा भाजलेला होता, काजू बदामाचे तुकडे होते, वेलायचे होते. काही गोष्टी मी काय करते जेव्हा मला काम कमी असतं ना त्यावेळेस मी काही गोष्टी जसं की बघा वेलायची सोडून त्याची पूड करणे किंवा जे काय आपलं काजू बदामाचे तुकडे असतात ते सगळं स्टोअर करून ठेवते. म्हणजे असं पटकन आणि झटकन काम होतात बघा. किती जरी गडबड असलं पटकन कव्हर होऊन जाते. आता आईची मदत झाली काय तुम्हाला सांगते. 1-4 भांडी होती दुपारची. तर आईचं म्हणणं अश्विनी किती धावपळ करतेस. फक्त बघा मी आई आणि ह्यांनी खाल्लेलं जेवलेलं आणि माझं एक केळी खाल्लेलं आपलं शिकरण करून आपलं दुधाचं मी खाऊन घेतलेलं उपवास आहे म्हणून. तर तुम्हाला खरं सांगू का म्हणजे तितकं जरी म्हटलं तरी खूप माझं हलकंसं असं काम होतंय. हे बघा खूप छान पद्धतीनं शिरा बनवलंय, शिकरण बनवलंय आपलं प्रसाद देण्यासाठी. तर प्रसाद असा केला की परी अगदी फस्त करून पूजा कशी झाली दाखवायची, बघायचं नाही बघायचं नाही. हे बघा अशी तयारी, हा तयारी अशी केली. आणि आता वाचायचंय तेव्हा दिवे लावा म्हटलं. प्रसादाची तयारी कशी वाटली पूजा? खूप छान. छान. बापरे आता कसं करावं. पूजा करायच्या अगोदर स्वच्छ हातपाय धुवून घेतलं, पूर्ण पण हातपाय धुवायला लावलं. तर इथं बघा जे काय आपलं पुस्तक आहे तर लक्ष्मी मातेला हळद कुंकू वाहून घेतलं आणि आपल्या मूर्तीला सुद्धा हळद कुंकू वाहून घेतलेलं आहे. आणि बसायला छान असं आसन घ्यायचं बरं का. तर परीचं असं म्हणणं चालू होतं की ती वाचणार. तिला म्हटलं खूप मोठी म्हणजे असं कथा असते ना, मग मध्येच जर कंटाळा आला तर त्यामुळे मी तिला नकोच म्हटले. तर देवीला हळद कुंकू वंदन करून बघा माझ्या पूजेची सुरुवात करणार आहे मी आता. ध्यानी घ्यावी श्री देवीची कहाणी. द्वापर युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी. 8 पाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. सर्वजनाचा तिला उतरली लक्ष्मी मातेला. अपमानाने शाप दिला मग आली दरिद्रता. प्रसन्न मध्ये प्रसन्न होती झाली भक्ता. व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला. त्यांना दुःख दे दूर करून निर्मळ झाले. शांब
आज मी बनवणार होते पिवळा बटाटा, हिरवी मिरची, हळद वगैरे घालून, पण ह्यांनी म्हणाले परत मसाल्यातला बटाटा बनव. खरं सांगू का, इतकं अप्रतिम लागला. तर मी बाजरीची भाकरी पण केलेली, चपाती पण केलेली. कसं होतंय, सई कधी कधी भाकरी खात नाही, पण काय सांगता येत नाही. तर चपाती पण बनवलेली आणि खरं सांगू का, बाजरीची भाकरी आणि असं काळ्या मसाल्यातील ना बटाट्याची भाजी अप्रतिम अशी लागली. शिरा पण खूप छान झालेला, भात, वरण. तर मी बघा कधी कधी आपल्या जर तोंडाला जर चव येत नसेल तर हे अशा पद्धतीने बटाटा जर तुम्ही केला तर ही खूप छान, म्हणजे खूप छान लागतं. आणि आजच लसूण, खोबरं आणि आलं अगदी फ्रेश बनवलेलं आहे, त्यामुळे आगळी वेगळी चव येत होती. तर इथं छान असं बघा, तिखट पण आहे, धड सप्पक पण आहे, मीडियम मध्ये डाळ बनवली, लागले तिथं चूल पेटवले स्वयंपाकाला. तर असा माझा दिवस होता. कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये